भविष्यात शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण जवळपास निश्चित, तर सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल। खासदार संजय राऊतांचं मोठं विधान। शिंदे रुसून बसलेत। रुसलेल्या सुनबाईच्या सारख्या दिल्लीत चक्रा सुरूच, तर ठाकरेंच्या प्रीती संगमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये भीती संगम। संजय राऊतांचा शिंदेंसह भाजपाला टोला। चंद्रपूर काँग्रेसच्या वादात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मध्यस्थी। धानोरकर वडट्टीवारांसोबत चेन्नीथलांनी ऑनलाईन घेतली बैठक, तर बैठकीनंतर चंद्रपुरातील वादावर तोडगा निघाल्याची विजय वडट्टीवारांची माहिती। मुंबई मनपा महापौर निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेची गटनोंदणी न झाल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती, तर पुण्यातही 6 फेब्रुवारीत होणार निवडणूक। शिवसेना उभाटामधील गटनेता निवडीवरून नाराजीची चर्चा। महत्त्वाचं पद वरळीतच का? पक्षात ज्येष्ठ नेते असूनही पेडणेकरांना संधी का दिली? नाराज शिवसैनिकांचा सवाल। कल्याण डोंबिवलीत शिवसेना उभाटाचे 4 नगरसेवक अद्यापही नॉट रिचेबल। पक्षाकडून पोलिसात नगरसेवकांच्या मिसिंगची तक्रार। नगरसेवकांच्या जीवाला धोका असल्यानं सीसीटीव्ही कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी। बिहार भवनाचं बांधकाम थांबण्याची ताकद कोणामध्येही नाही। बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी राज ठाकरेंना डिवचलं, तर राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहे का? बिहार भवनाला होत असलेल्या विरोधावरून अशोक चौधरींचा सवाल। युनूस शेख आणि सहर शेख घेणार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, तर पोलिसांना दिलेल्या पत्रात सहर शेखनं मागितली माफी। मुंब्रा हिरवा करणार या विधानानंतर झाला होता वाद। काम आहे मात्र करण्याची मानसिकता आजच्या तरुणांमध्ये नाही। तरुणांना राग आला तर आला, निवडणुका 4 वर्षांनी आहेत तेव्हा बघू। गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान। आणि नवी मुंबईतील महापे एमआयडीसीतील बीटा केमिकल कंपनीला भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची घडामोड आपण पाहणार आहोत। तर कैसे हराया म्हणत सहर शेख या व्हायरल झालेल्या होत्या, आणि त्यानंतर आता ही बातमी महत्त्वाची आहे। युनूस शेख आणि सहर शेख आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसम्मीन पार्टीचे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या या सहर युनूस शेख यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला, आणि त्यामुळे वातावरण देखील चांगलंच तापलेलं दिसून येत आहे। त्यामध्येच काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर युनूस शेख यांचा व्हिडिओवरून चांगलाच समाचार घेतला होता। यामुळे युनूस शेख आणि सहर युनूस शेख हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। आज नेमकं एकनाथ शिंदे आणि युनूस शेख यांच्यामध्ये काय बैठक होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांडे यांच्याकडे। अजित, सहर शेख आता बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, आता त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी देखील समाचार घेतलेला आहे, त्यानंतरची ही भेट महत्त्वाची। अत्यंत महत्त्वाची भेट आहे, कारण का ज्या पद्धतीने सहर शेख यांनी त्यांचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण मुंब्रा जो आहे तो हिरवा करण्याचं वक्तव्य केलं होतं, आणि यावरून कुठेतरी रान पेटलेलं दिसतंय। हाच प्रश्न जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला होता पत्रकारांनी, त्यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट भाषेत सांगितलं की संपूर्ण ठाणे जो आहे हा आनंदगींचा आहे, संपूर्ण ठाणे भगवा आहे, मुंब्रा फार छोटा आहे आणि तो कसा काय भगवा होऊ शकतो। आणि या उपर देखील खासगीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रचंड नाराजी व्यक्त केलेली असं देखील कळतंय। युनिस शेख हे एकनाथ शिंदे यांचे देखील चांगलेच परिचयाचे आहेत, आणि या सगळ्या वक्तव्यावरून जेव्हा युनिस शेख यांना कळालं की एकनाथ शिंदे यांनी चांगली नाराजी व्यक्त केलेली आहे, ते या गोष्टीवरून प्रचंड संतापलेले आहेत।
त्यावेळी युनिस शेख आणि सहर शेख या दोघांनी ठरवलेलं आहे की आपण स्वतःहून जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायची, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं, का असं वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे जर कोणाला कोणी दुखावलं असेल तर थेट तिथे माफी मागावी, अशा पद्धतीने चर्चा युनिस शेख आणि सहर शेख यांच्यामध्ये झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं हे दोघंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. कारण का संपूर्ण ठाण्यामध्ये जर पाहिलं तर आनंद दिघे यांचं एक वेगळं वर्चस्व आहे आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची एक निश्चितच. वेगळी ताकद आणि वर्चस्व निर्माण केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेची टक्कर घेणं किंवा अशा पद्धतीने जर ते नाराज असतील आणि त्यांना त्यांची भेट नाही घेतली तर आपल्याला महागात पडू शकतं. बरोबर आहे हे अजित, त्यामुळेच ही भेट महत्वाची आहे. या भेटीमध्ये आता काय चर्चा होते याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. तर दरम्यान MIMच्या या नगरसेविका सहर शेख यांनी काय म्हटलं होतं आणि त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया? अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. तिचा विषय खूप चर्चेचा आता झालेला की हिरवा मुंब्रा करा पूर्ण वगैरे. काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्या गणित आहे. ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो. मनपा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुकीला सामोरं गेल्या आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी भविष्यामध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. अशामध्येच आता संजय राऊतांनी या संदर्भात सूचक विधान केलंय. भविष्यामध्ये शरद पवारांसह अजित पवार महाविकास आघाडीमध्ये येतील असं मोठं विधान राऊतांनी केलंय. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी जवळपास एक झाल्यातच जमा असल्याचं देखील ते म्हणाले. त्याचबरोबर सत्तेतून अजित पवारांना बाहेर पडावं लागेल असं विधानही राऊतांनी केल्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय. त्याचबरोबर भाजपकडे जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनाने भाजपमध्ये आहेत, मात्र एकदा सत्ता गेली की सगळे आमच्याकडे येतील असं सूचक विधान देखील संजय राऊत यांनी केलंय. तो आम्ही सगळे असा विचार करत आहोत की शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडी घेतील. असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना. कारण शरद पवार हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरी त्यांनी महाविकास आघाडी बरोबर पाठ लावलेला आहे. अशा वेळेला त्यांच्या तिथे कारवाई आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवार साहेबांबरोबर युती करतायत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मूळ कुटुंबाकडे आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल. तर खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डवचलंय. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा उल्लेख करत राऊतांनी शिंदेंना टोला लगावलाय. शिंदे रुसून दिल्लीला जातात. रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्याच दिल्लीमध्ये चक्रा सुरू असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केलाय. बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते. कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाहीये. शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. बोलून ते गेलोय आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत ते सगळे लोक असतात.
त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर झालो. कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना उबाठाचे 4 नगरसेवक आता नॉट रिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शिवसेना उबाठाने थेट पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग तक्रार दाखल केली आहे. कल्याण पूर्व जिल्हा प्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मोबाईल फोन बंद, कुटुंबीय आणि पक्षाकडेही कोणतीही ठोस माहिती नाही. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि ॲडव्होकेट कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे बेपत्ता आहेत. नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे CCTV कॉल डिटेल्स तपासणी करावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी केली आहे. जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं, जनतेशी पण प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये. आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे. आणि त्याची दखल पोलीस घेतील. त्यांचे CCTV कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही. मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्ता त्यांच्या आम्ही पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू, मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन. आणि मग मिसिंग पर्सन म्हणून नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे त्यात त्या चौघांची नावं येतील.